उमेद व मानव विकास योजना मंच यांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासाठी वाटप करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मशीन बंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यामुळे निकृष्ट दर्जाच्या मशीन वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल आणि सखी महिला ग्रामसभा बचत गटाच्या भारती माळी यांच्यासह बचत गटातील महिलांनी केले। जिल्हा स्तरातून वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा करून देखील कारवाई न झाल्यानं 9 ऑगस्टपासून बिऱ्हाड आंदोलन केलं जाणार असून 15 ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास महिला आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी प्रशासनाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलाय। हे युनिट 38 युनिट आमच्या माहितीप्रमाणे 38 युनिट आहेत। हे जास्त कमी असू शकतात आणि एका युनिटची किंमत 6 लाख रुपये आहे। आता याच्यामध्ये माझे जे मशिनरी आहेत त्यांचं मी कोटेशन घेतलेलं आहे, तर ते 1,20,000चं आहे। याप्रमाणे 38 युनिटमध्ये किती भ्रष्टाचार आहे हा कॅल्क्युलेशन करू शकतात। आम्ही विभागीय आयुक्तांना तक्रार केली, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे, सीओ साहेबांना केलेली आहे, बीडीओ साहेबांना केलेली आहे आणि आता मंत्रालयात पण आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत। आपले जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे पण आम्ही तक्रार पाठवलेली आहे आणि जर आम्हाला 9 ऑगस्टपर्यंत जर कधी नाही न्याय मिळाला तर आम्ही बिऱ्हाड आंदोलन करू 9 तारखेपासून। ऑगस्टला आमचं बिऱ्हाड आंदोलन सुरू असेल। 15 ऑगस्टपर्यंत पण आम्हाला न्याय मिळाला नाही तर नाविलाजाने आम्हाला आत्मदहन करावं लागेल। माझं नाव भारती किशोर माळी। धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती व ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच मानव विकास योजना यांच्या माध्यमातून 2022-23 अंतर्गत धुळे तालुक्यातील बचत गटातील महिलांना उद्योगासाठी धुळे तालुक्यात विविध प्रकारच्या 38 मशीन्सचं वाटप करण्यात आलं। मात्र कालांतरानं वाटप करण्यात आलेले मशीन निकृष्ट दर्जाचे आढळले असून बंद पडले आहेत। यामुळे महिलांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला। बचत गटातील महिलांचा मशीन वाटपात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह महिलांकडून जोर धरतीये। यावेळी विश्वनाथ येथील मशीनचे युनिट पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं। यामुळे शासनासह महिलांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्यात। महिलांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन कारवाई करेल का हे पाहणं यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल, शंकर खरात, सखी महिला ग्रामसभा महिला बचत गटाच्या भारती माळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।